गेले 6 ते 7 वर्ष हा रस्ता खूप खराब परिस्थितीमध्ये होता. आमदार साहेबांच्यामुळं आणि शुभेच्छांच्यामुळं याचा पाठपुरावा करून एक 15 ते 20 दिवसामध्ये हा रोड सुरू झाला आणि त्याचं काम पण चांगल्या तऱ्हेने झालेलं आहे आणि आता चांगला एक्सपिरियन्स आहे. या रस्त्याचा प्रवास आम्हाला खूप कठीण जात होता प्रवास करायला, पण आता हा रस्ता केल्यामुळं आम्ही समाधानी आहे. आम्ही एक 4-5 वर्ष वाटला आहे. पहिला रस्ता लय बाद जाता खराब जायसारखं काय नव्हती, गाडीवर स्लिप मारते हे मारते. आता रस्ता चांगला लागला होता. बरेच वर्ष झालं हा रस्ता म्हणजे खड्डे वगैरे होते किंवा गावच्या लोकांना किंवा बाहेर आता MIDCला वगैरे जाणारी जी वाहनं आहेत त्यांना पण अडचण होती या रस्त्याची. मला आता रस्ता चांगला झालेला आहे आणि नरकेसाहेब असतील किंवा सुमित पाटील चाचे असतील यांच्या मार्गातून म्हणजे मार्गदर्शनाखाली रस्ता चांगला झालेला. जैताळ फाटा ते जैताळ हा जवळजवळ अनेक वर्ष रस्ता दुर्लक्षित होता. येणं जाणं म्हणजे मुश्किल झालं होतं. अनेक अपघात या रोडला घडले होते. की मी जिल्हा परिषदला उभा राहिलेलो त्यावेळी आमदार साहेबांनी मी सांगितलेलं होतं की असा प्रश्न आहे. त्यात हा जैताळचा मांडलेला होता की ही गोरगरिबाची जी लोकं आहेत ती MIDCला रोजंदारीला जातात, त्यांच्या गाड्यांचं नुकसान, त्यांचं शारीरिक नुकसान होत होतं. ती सारखी म्हणत होती चाचा काय तर आमदार साहेबांनी सांगून ते रस्त्याचं बघा. पण तसेच सुमित चाचा ह्या प्रयत्नात त्यांनी आम्हाला सहकार्य खूप मोठा म्हणजे बहुमूल्य साथ दिली. गावच्या रस्त्याची दुर्दशा एवढी वाईट होती की म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना एवढा त्रास होत होता की टू व्हीलरवरनं म्हणजे डबल सीट जाणं हे मुश्किलचं होतं. सुविध चाचा म्हणून आहेत आता म्हणजे जिल्हा परिषदेला उभारलेले होते. त्यांच्या संपर्कात म्हणजे त्याने जास्त हे केलं. म्हणजे साहेबांना रिक्वेस्ट केली की बाबा जैताळ साहेब एकदम म्हणजे रस्त्यात दुर्दशा झालेलं आहे आणि ते म्हणजे व्हायला पाहिजे. म्हणजे सुविध चाचांनी बऱ्यापैकी त्यात मी पुढाकार घेतला. मी ठरवलेलं आहे की काय अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, लढत राहायचं. कागल 5 स्टार MIDC, गोकुळ दूध संघ, गोकुळ शिरगाव MIDC आणि शिरोली MIDC अशा ठिकाणी करवीर राधानगरी तालुक्यातील शेकडो हजारो कर्मचारी रोजंदारीसाठी जात असतात. या सर्वांना त्यासोबतच NH4 जो हायवे आहे यासाठी या ठिकाणी जाण्याचं प्रवाशांना देखील अशा सर्वांनाच सुविधा असणारा आणि जवळचा रस्ता असणारा म्हणजे कांडगाव जैताळ फाटा हा रस्ता. पण हा जो रस्ता आहे हा सोयीचा असला तरी देखील दुरावस्थेमुळं हा रस्ता प्रवासासाठी नकोसा झाला होता. गेली 6 ते 7 वर्षे हा रस्ता लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळं आणि शासनाच्या उदासीनतेमुळं हा रस्ता अतिशय खड्ड्यांचं साम्राज्य होतं. यामधून प्रवास करताना प्रवाशांना नाकी नव्हे होते आणि या प्रकारची या रस्त्याची दुरावस्थेची दखल घेत केन्यूजच्या माध्यमातून 22 मार्च रोजी या रस्त्याची दुरावस्था जगासमोर आणली गेली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रशासन खडबडून जागं झालं आणि या करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांनी विशेष प्रयत्न करत हा रस्ता मंजुरीसाठी प्रयत्न केलेत. आणि आता जर बघितलं तर तातडीनं हा रस्ता 50 लाख रुपयांचा निधी लावून हा रस्ता चांगल्या तऱ्हेनं होत असल्याचं दिसून येते. हा रस्ता झाला असला तरी देखील यासाठी चंद्रदीप नरके यांनी प्रयत्न केले असेल तरी देखील खऱ्या अर्थानं जो पाठपुरावा केला गेला तो या सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढलेले पण अपयश आलेले सुमित पवार पाटील यांनी देखील या रस्ता पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थानं हा रस्ता आत्ताच्या घडीला पूर्ण झाला आहे. या झालेल्या रस्त्यामुळं इथं जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना हा रस्ता सोयीचा झालेला आहे आणि सुखावह झालेला आहे. अगोदर हा रस्ता बराच खराब झाला होता. रस्ता म्हणजे मृत्यूच्या सापळाच झाला होता. पण आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदला जे उमेदवार होते आमचे सुमित चाचा यांच्या प्रयत्नातून त्यांनी मनावर घेऊन मागच्या 1 तारखेलाच नरकेसाहेब इथं आपल्या हॉलच्या उद्घाटनासाठी आलेले होते आणि त्यांनी या रस्त्याची परिस्थिती बघितली आणि एकदम तातडीने त्याने याला फंड लावून रस्त्या चांगला केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या गावामार्फत आभार आहे. महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यानं दररोज सकाळ संध्याकाळ MIDCला दोन्ही MIDCला जाणारी लोक आपल्या खालच्या पूर्ण शिरोली इकडं दामोडपासूनची इकडं लोक राधानगरी तालुका परत करवीर तालुका या दोन्ही तालुक्यातली लोक या रस्ता जवळचा पडत असल्यामुळे MIDCला जाणारी सर्व या मार्गावरूनच वाहतूक आहे आणि त्यांना सगळ्यांचे चांगल्या सुविधा झालेल्या आहे. कितीतरी वर्ष झालं MIDCवाली कामगार ह्याच रोडनं जातात आणि त्यांच्यासाठी तर हा रोड सोयीस्कर चांगला झालेला आहे. MIDCचे कामगार किंवा म्हणजे काय असेल ते हां म्हणजे प्रवासी आहे त्यांचं म्हणजे मधला म्हणजे दोघाच आहे रोड म्हणजे राधानगरी धामोडपासून लोक MIDCला येतात आणि गोकुळचे म्हणजे हे पण
मग आपले टेम्पो वगैरे इथून जातात आणि एकदम म्हणजे रस्त्याचं म्हणजे एकदम हे झालेलं होतं, रस्ता पूर्ण खराब झालेला. मग साहेबांनी आमचं म्हणजे म्हणणं म्हणजे घेऊन मनाव घेऊन आणि लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसात मी साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि ते म्हणजे त्याने पूर्ण केलं काम. त्यामुळे मी साहेबांचा मनापासून आभारी आहे. आणि मग गावकऱ्याची सोय झाली हे म्हणजे ह्यात मला म्हणजे जास्त हे समाधान आहे. ठीक आहे. आणखीन कुणी प्रयत्न केलेत? आणखी कुणी म्हणजे आता कसं सुविचाच्या म्हणून नाहीत आता म्हणजे जिल्हा परिषदेला उभारलेले होते, त्यांच्या संपर्कात म्हणजे त्यांनी जास्त हे केलं. म्हणजे साहेबांना रिक्वेस्ट केली की बाबा जैतारमध्ये साहेब एकदम म्हणजे रस्त्यात दुर्लक्ष झालेले आहे आणि ते म्हणजे व्हायला पाहिजे. म्हणजे सुविचाच्यांनी बऱ्यापैकी त्यात म्हणजे पुढाकार घेतला. गेली 5-7 वर्षे बघितलं तर या आपल्या जैताळ ते फाटापर्यंत रस्त्याची खूपच दुरावस्था झाली होती. अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये या ठिकाणी रस्त्याची अवस्था होती. इथं या रस्त्यावर शेकडो आपले कारागीर असतील, कामगार असतील, MIDCवाले असतील जात येत असतात. त्यांच्याकडे बघितलं असता त्यांना त्या रस्त्याबद्दल खूपच असं वाईट वेदना होत होत्या. पण आमच्या करवीरचे विद्यमान सन्माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी मनावर घेऊन आणि आमच्या ग्रामपंचायतीने त्यामध्ये पुढाकार घेऊन हा रस्ता आता पूर्णत्वास रस्ता या त्या ठिकाणी जातो आहे. आमच्या सर्वांच्या मार्फत पंचायतीचा आणि त्या साहेबांसुद्धा मनापासून आभार. ह्या रस्त्यासाठी गेले 7-8 वर्ष झाले ग्रामपंचायत किंवा आपले सर्व ग्रामस्थ राबत होते. तरी पण आपले माननीय आमदार चंद्रदीप नरके यांच्यातून हा रस्ता पूर्णत्वा गेला. ह्याच्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच आणि त्यांची बॉडी आणि सुजित चाचा यांनी सहकार्य एकदम मोलाचं लावलं. त्यामुळे हा रस्ता पूर्णत्वाकडे गेला. त्यासाठी त्यांचं सुद्धा आभार आहे. रस्त्याचा गेले 7-8 वर्ष आपला रस्ता पेंडिंगमध्ये होता. सदरच्या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ व आपले भागातील सुवित चाचा आणि यांच्या प्रयत्नामुळं नरके साहेबांनी ह्या ह्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित करून की हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि ह्या रस्त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. आणि त्या अनुषंगानं साहेबांनी रस्त्याचं काम पूर्णत्वासाठी प्रयत्न केलेत. साहेबांचं सर्वप्रथम मी गावच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. या जैताळ गावच्या लोकनियुक्त सरपंच नीता पाटील आपल्यासोबत आहेत. मॅडम, हा रस्त्यासाठी झालेले प्रयत्न त्याबद्दल काय सांगाल? रस्त्याबद्दल म्हणायला गेलं तर आमचा रस्त्याचा मृत्यूचा सापळा बनला होता आणि त्या सापळ्यासाठी मला वाटते आमचे गावातील मंडळी तसेच सहकारी म्हणजे जे कार्यकारी आहेत ह्यात सहभागी घेणारे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानेन. आणि आत्ताचे आपले नरके साहेब जे आहेत त्यांनी बहुमूल्य आम्हाला म्हणजे त्यांनी ज्या क्षणी आमच्या गावात आले त्या क्षणापासून त्यांनी रस्त्याची जी म्हणजे लागलेली पूर्ण वाट मी माझ्या भाषेत म्हणेन त्या प्रकारे त्यांनी ती जी बघितली आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न करून हा तुमच्या गावाला खरंच गरज आहे ह्या सापळ्याकारणे एक मला वाटते 8-10 गाड्या इथं पडलेल्या आहे. आणि मी मनपूर्वक खरंच नरके साहेबांचा आभार मानेन की आमच्या गावाला जो रस्ता नव्हता त्यांनी न हे करता झिजकता किंवा हे करता त्यातून आम्हाला सहकार्य करून गावाबरोबर गावाचा रस्ता पूर्ण करून दिला. आभार मानेन. तसेच सुविचाच्या ह्या प्रयत्नात त्यांनी आम्हाला सहकार्य खूप मोठा म्हणजे बहुमूल्य साथ दिली. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानेन. आणि म्हणायला गेलं तर गावची मंडळी सगळ्यांची काही मी नावं घेत बसत नाही पण बहुमूल्य गावकऱ्यांचंही सहकार्य ह्यात बहुमूल्यच आहे एवढे बोलते. काय एकंदरीत नरके साहेबांच्याकडून आणखीन गावाच्या विकासासाठी काय अपेक्षा आहेत? विकास म्हणायला गेला तर आमच्या शाळेची दुरावस्था आहे थोडीफार. तसे साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे ग्राउंडसाठी. आमचे 8 वर्ग आहेत त्याची आम्हाला दुरुस्त करण्याची खूप गरज आहे. कारण विद्यार्थी जरी कमी असले तरी जीवाच्या म्हणजे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी त्या वर्गात बसतात. आणि साहेब म्हणजे एक अंतकरणातून अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या शाळेची येऊन अवस्था बघावी. तसेच आमचं एक क्रीडांगण आहे त्याच्याही तुम्ही पाठबळ करून आम्हाला ते मंजूर करून द्यावं की आमची पुढची पिढी किमान योग्य ठिकाण त्यांना खेळण्यासाठी किंवा बागडण्यासाठी मिळेल एवढी मी तुमच्याकडं अपेक्षा करेन. आणि तुम्ही इथं येऊन जावं हीच अपेक्षा ठेवीन. एकंदरीत विद्यमान सरपंच नीता पाटील यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला समजलं आहे की या रस्त्यासाठी झालेले प्रयत्न नरके साहेबांनी केलेलं अनमोल सहकार्य सुविचारांचं देखील पाठपुरावा यामुळे हा रस्ता झालेला आहे. तसंच अजून देखील गावात थोड्या समस्या आहेत शाळेची असेल किंवा क्रीडांगणाची असेल ह्या देखील चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी त्यांची मागणी आहे. सांगायचं झालं तर या रस्त्याला एवढी म्हणजे डबरणी खळगं एवढं हे झालं होतं की मृत्यूचा सापळाच होता.
ह्यामध्ये एवढं सहकार्य नरके साहेबांनी आपल्याला केलेलं आहे की चंद्रदीप नरके साहेब व सुविध चाचा ह्याचं पूर्णपणे याचा रस्त्याचं पाठबळ पूर्णपणे तिने अतिशय चांगला रस्ता करण्याचा प्रयत्न करून आम्हाला रस्त्याचं काम केलं. त्यामध्ये आमच्या गावामध्ये बरीच कामं रखडलेली ती कामं पूर्ण करण्यासाठी नरके साहेबांनी एक मोहीमच हातात धरलेली आहे. आपल्या जय शिवराय तरुण मंडळाचं देखील काम जे आहे ते सुदिंग आपल्याला ह्या येत्या काळात एक महिन्याभरात ते काम पूर्ण होईल अशी त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि ते सुदिंग आमचं काम होणार हे निश्चितपणे मी सांगू शकतो. गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा जो जैताळच्या रस्त्याचा प्रश्न होता तो आमदार चंद्रदीप नरके यांनी मार्गी लावला. पण खऱ्या अर्थानं या रस्त्याचा पाठपुरावा केलेले माननीय सुविध पवार पाटील हे आपल्यासोबत आहेत. त्याच्या तुम्ही जिल्हा परिषदला उभारला होता त्यावेळी काहीतरी गावाला शब्द दिला होता, आता रस्ता पूर्ण झाला आहे, काय भावना आहेत आता? मी ज्यावेळी जिल्हा परिषदला उमेदवारी केली त्यावेळी मी जैताळा जाईत होतो वारंवार. त्यावेळी जैताळचे लोक मला म्हणत होते, पहिल्यांदाच हे आमच्या सडोली जिल्हा परिषदमध्ये गाव आलं. हे गाव पलीकडे निगवे जिल्हा परिषदमध्ये होतं. ते गाव आल्यानंतर त्या गावातल्या शिक्षक लोक असतील किंवा ती नोकरदार वर्ग असतील किंवा सरपंच असतील किंवा जय शिवराय तरुण मंडळ असेल किंवा संघमित्र तरुण मंडळ असेल, ह्या मंडळाने माझ्या पाठीमागं कामाचा तगादा. आमच्या गावाचा विकास काय प्रलंबित आहे आणि आम्हाला जरा दुर्गम भागात असल्यासारखं समजतात. आमची मतदारसंख्या कमी असल्यामुळे जरासं दुर्लक्षाने तुम्ही लक्ष देता आम्ही तुमच्यावर येऊ. मग तिने ते सांगितलेलं होतं की आम्हाला एक जैताळ रस्ता एक, परत तुम्हाला सांगतो त्यांचा हॉल एक आहे मंडळाचा, म्हणजे जय शिवराय मंडळाचा, किंवा त्यांचा पेजोलचा एक प्रश्न आहे. 90 लाखापर्यंत त्यांच्या पेजोलची मंजुरी आहे आणि त्यांच्या एक गल्ली राहिलेली आहे, त्याला ते 1 कोटीच्यावर मान्यता केंद्र शासनाकडून आणावं लागते. इथं मंत्रिमंडळाचा प्रस्ताव ते पण आमदार साहेबांनी घेतलेला आहे. दुर्दैव असं की मी जिल्हा परिषद उभारलं, ती माझ्याबरोबर आली, मला पाठिंबा दिला आणि मी ते पराजित झालो आणि मी पाठपुरावा केला आमदारांच्याकडं. आता हे आनंदाची गोष्ट आहे की आमदार साहेबांनी हे आमच्या शब्दाला किंमत देऊन ते रस्ता 50-54 लाखाचा केलेला आहे. राहिलेल्या कामाला पण आम्ही पाठपुरावा करून त्यांचा हॉल असेल किंवा त्यांचं जे पेजोलचं असेल तेच असं जैताळचं असं नाही, या मतदारसंघात जे काय प्रलंबित कामं आहेत त्यांचा पाठपुरावा करून आता सडोलीतले 2 रस्ते केलेले आहेत. म्हणजे 20 लाखाचा मागासवर्गीय केला आहे, आत्ता आणि 15 लाखाचा झाला आहे. कांचनवाडीचा 20 लाखाचा आता आम्ही प्रशासकीय आणून त्याचे आता एस्टिमेट तयार करून गेलो. म्हणजे कामाचा झपाटा आमदार साहेबांचा जोरात आहे. आणि ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य असं झालं की हे त्या जैताळ गावापुरता राहिला नाही की जी लोक इथून रोजंदारीला जात होती. मला वाटतं तुम्ही पण माझी भाषण ऐकलेलं आहे की मी त्यावेळी मी जिल्हा परिषदला उभा राहिलेलो त्यावेळी आमदार साहेबांनी मी सांगितलेलं होतं की असा प्रश्न आहे. त्यात हा जैताळचा मांडलेला होता की ही गोरगरिबाची जी लोक आहेत ती MIDCला रोजंदारीला जातात, त्यांच्या गाड्यांचं नुकसान, त्यांचं शारीरिक नुकसान होत होतं. ती सारखी म्हणत होती चाचा काय तर आमदार साहेबांनी सांगून ते रस्त्याचं बघा वारंवार जाईल त्यावेळी तो विषय घेतल्यामुळे साहेबांनी ते पहिला तत्परतेने तो विषय घेतला आणि मला इतका आनंद झाला की लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे. आणि असंच साहेब काम करत राहू देत आणि आम्ही साहेबांच्या पाठीमागं अशीच सगळी जनता घेऊन पाठीमागं राहू. कुठंतरी अपयश आल्यामुळं थांबावंसं वाटत नाही काय सामाजिक कामापासून? आता काय झाले इथनं मागं वाटत होतं की काय आपल्याला अजून लोक स्वीकारत नाही, आता जरा त्याचा हे वाटायला लागला, काम करायची हुरब्या लागल्या का कामं व्हायला लागल्यात. नाही, लोकांची जी कामं प्रलंबित आहेत वैयक्तिक असलीत किंवा हे अशी विकास कामं असतील, कामाचा धडाका आमदार साहेबांचा जोरात आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की काय अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, लढत राहायचं आणि पुढं काय असेल ते हे करतात, कारण विकासाचा पहिला मार्ग सुखकर करून घ्या. एकंदरीत चाचांची प्रतिक्रिया जर बघितली तर अपयश आलं म्हणून न थांबता समाजसेवेत आपण सातत्यपूर्ण राहणार आहोत. त्याबरोबरच आमदारांच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत आहेत आणि याचं देखील कौतुक आहे. आणि खऱ्या अर्थानं खरोखर एक मानलं पाहिजे की बाबा अपयश आलं की जे काही उमेदवार असतात ते थोडंसं सामाजिक सेवेपासून बाजूला जातात, परंतु चाचांचं एक अनुकरणीय उदाहरण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं कामात आहेत आणि कामं करून दाखवत आहेत. म्हणजे पदच पाहिजे असं काय नाही आहे, तर काम करत राहण्याची मानस पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवले. आणि अशाच त्यांच्या पुढच्या कार्याला देखील शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.